नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय घेणे चुकीचे, विलास गाडीवडर यांचा आरोप. स्वतः विशेष अनुदान आणा, उद्घाटन करा. निप्पाणी नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडीच्या वेळेला निप्पाणीचा विकास डोळ्यासमोर ठेवून सर्व नेते मंडळींच्या सूचनेनुसार आम्ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष सोनल कोटाडिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर आणि सभापती म्हणून डॉक्टर जसराज गिरे यांना पदाधिकारी म्हणून सहमती दर्शवली आणि पालिकेच्या कामांना सुरुवात केली. 14 महिन्यांमध्ये 15व्या वित्त आयोग, SFC आणि नगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वास नेण्याचे कार्य केले. देवचंद कॉलेज ते संभाजीनगरपर्यंतचा रस्ता पूर्णत्वास नेला. यानंतर वार्डामधील रस्ता, गटारी, लाईटची व्यवस्था आमदारांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. हे सुरू असताना सन 2022 आणि 25च्या आधी सूचनेनुसार प्रोटोकॉलचे पालन करणे गरजेचे आहे. या अंतर्गत या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आमदार असतात. पण निप्पाणी नगरपालिकेसमोर कार्यक्रम करून 89 शिलाई मशीन, 16 लॅपटॉप आणि 8 दिव्यांगांना 2 व्हीलर वाहनांचे वाटप आमदार शशिकला जोल्ले आणि बुडाध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. मुळात हे वितरण करणे चुकीचे असून नगरसेवकांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेणे योग्य नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केले. ते निप्पाणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माध्यमांना माहिती देताना बोलत होते. पुढे बोलताना गाडीवडर म्हणाले, हा कार्यक्रम करत असताना नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना स्टेजवर न घेता कार्यक्रम करणे योग्य नाही. शिवाय निप्पाणी नगरीच्या नगराध्यक्ष सोनल कोटाडिया या गुजर समाजाच्या असून त्या उच्च शिक्षित आणि काम करण्यास होतकरू असल्याने आपल्यापेक्षा त्या मोठ्या होतील या भीतीपोटी त्या बाहेर गावी गेल्यानंतर विविध साहित्य वितरण करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून विविध योजना आणून स्वतः उद्घाटन करा, त्याच्याशी आम्ही सहमत आहे. परंतु नगरसेवकांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेणे हा निंदनीय प्रकार असल्याने असल्याचे सांगितले. निप्पाणी नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला नगराध्यक्ष निवडणूक झाली त्यावेळेला आम्ही सर्व नगरसेवकांनी निप्पाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सोनलताई कोटाडिया आणि उपनगराध्यक्षपदी संतोष सांगावकर आणि सभापती जसराज गिरे या तिघांना त्या ठिकाणी सर्वसमावेशक असं पदाधिकारी म्हणून नेमले. तर यांच्या तिघांच्या नेतृत्वाखाली निप्पाणी नगरपालिकेचं काम करत असताना निप्पाणी नगरपालिकेमध्ये 15वा वित्त आयोग आणि SFC आणि नगरपालिका निधी आणि नगरोत्थान अशा चारही योजनेतून निप्पाणी नगरीचे कामास त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि हे करत असताना देवचंद कॉलेजपासून ते सिंधीनगरला जाणारा जो अनेक वर्ष झाली जो वादग्रस्त विषय होता अतिक्रमणाचा, ते देखील त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करून घेतलो. आणि अशा अनेक योजना निप्पाणी नगरपालिकेमध्ये राबवत असताना निप्पाणी नगरपालिकेमध्ये जे परवा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात जे 24.10 आणि 7.25 आणि 3% अशा या योजनेतून त्या ठिकाणी 89 शिलाई मशीन, 16 लॅपटॉप आणि 8 3 व्हीलर आणि लोकांना जे आरोग्यापासून जे दुखापत झाले किंवा असं सहाय्यधन म्हणून त्यांना मेडिकल क्लेमचं अशा एक पद्धतीनं ही एवढी योजना होती की लोकांना या एवढ्या सवलती पोचवायच्या आहेत. आणि आमदार म्हणून तुम्ही या मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहे आणि तुमच्या अध्यक्षतेखाली हे वाटप करूया म्हणून त्यांना वेळ मागितले. पण त्यांच्या मनामध्ये एक शंका असल्याचं आम्हाला दिसून आलं की नगराध्यक्ष या गुजर समाजातून येतात आणि सुशिक्षित आहेत आणि सगळ्या बाजूनं भक्कम आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जर निप्पाणीच्या नगरीचा विकास त्यांच्या हातून होत गेलं तरी आता
आम्ही गेल्या वेळेला बघितलं तर लोकसभेचं मताचं गणित बघितलं तर 30,000 यांनी मागं आहे. त्यामुळं मागं हे मेसेज हायकमांडपर्यंत गेलं तर देशामध्ये 2 नंबरचं पद हे गुजर समाजाकडे अमित शहा असल्या कारणानं निपाणी मतदारसंघाचं देखील या ठिकाणी गुजर समाजाला तिकीट त्यांनी देतील आणि त्यांचा प्रचार करत आम्हाला फिरत जावं लागेल ह्या भीतीपोटीच त्यांनी पुढं करण्याच्या ऐवजी पाठीमागं करण्याचं त्यांना टाळण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य वाटप करण्याचं टाळलं. येणाऱ्या काळामध्ये देखील आम्ही ह्या गोष्टी कार्यकर्त्यांच्या समोर आम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवू. कारण आज परिस्थिती कशी आहे की कार्यकर्त्यांना लढायचं आणि नेत्यांना कॉम्प्रोमाइज करायचं अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही देखील केलो तर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्यांच्या सूचनेनुसार आम्ही केलोय, पण कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही किंवा कुठल्याही वैयक्तिक कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो नाही. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शताब्दीचं कार्यक्रम आणि दुसरं नगरपालिकेच्या व्यतिरिक्त आम्ही कुठेही त्यांच्याबरोबर आमची युती नव्हती. आम्ही फक्त आणि तेही युती केली असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त आमच्या पक्षाचं आणि आमच्या लोकांचं काम कसं होतं याकडेच आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन त्या पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता जरी त्यांच्या हातात असेल तर आम्ही काँग्रेसच्या लोकांचं किंवा निपाणी नगरीचं आम्ही एक वेळा हातात सत्ता मिळाल्यानंतर पक्षपात करत नाही. त्या ठिकाणी भाजप असू दे, काँग्रेस असू दे, राष्ट्रवादी असू दे, कुठल्याही पक्षाचं कुठल्याही जातीचा माणूस आला तर आम्ही काम करणं हेच आमचं धोरण ठरवून आम्ही काम करत असतो. त्यामुळं पक्षाच्या ध्येय धोरणानुसार दोघांनी चालावं एवढ्या ठिकाणी मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही त्या ठिकाणी नैतिकता नसताना कार्यक्रम करणं हा पूर्णपणे चुकीचा आहे. यावेळी माजी सभापती डॉक्टर जसराज गिरे उपस्थित होते.